सुरणाची कापं मित्रांनो, ही कापं डाळ भात बरोबर एकदम भारी लागतात आणि खूप चांगली ह्याची टेस्ट असते आणि खूप एक चांगला फ्लेवर प्रोफाईल असतो. ह्याला जास्त आपण वेगळं न करता किंवा जास्त मसालेदार न करता कमी ह्याच्यात कसं बनवू शकतो आज आपण बघणार आहोत. सगळ्यात आधी सुरण आपण टासून घेऊया किंवा त्याला जी घाण आहे वरचं जे कोटिंग आहे ते काढून घेऊया. तुम्ही एक काप आणला असेल किंवा पोर्शन आणला असेल तर ते असं जाड झालं असणार आहे सुकल्यामुळं आणि ते असं व्यवस्थित आपण काढून घेणार. सुरण सोलताना पहिला हाताला तेल लावून घ्या, कारण जर डायरेक्ट तुम्ही सुरण सोलायला घेतलं तर तुमच्या हाताला खाज येणार आहे आणि ज्यांना किडनीचा त्रास आहे त्यांनी सुरण खाऊ नये का ते आपण थोड्या वेळात सांगूया. आता ह्याच्यासाठी आपण एक मसाला बनवून घेणार आहे जो आपण त्या सुरणाला लावणार आहोत आणि साईडला एका डिश मध्ये किंवा एका भांड्यामध्ये आपण पाणी करणार आहोत मिठाचं, जेणेकरून आपण सुरणाची कापं त्यात टाकणार आहोत म्हणजे त्याच्यातले जे जळजळ करणारे घटक असतील ते कमी होतील. आणि मिश्रणात आपण आगळ सुद्धा वापरणार आहे म्हणजे जेवताना किंवा आपल्याला खाताना तोंडाची जळजळ किंवा खाज होणार नाहीये. तर बघू शकताय जाड बारीक असे आपण कापं करून घेतलेले आहेत. जाड बारीक कशासाठी, तर सुरुवातीला आपण जी आहे ती बारीक कापं भाजणार आहोत म्हणजे आपला गॅस कमी गरम झालेला असतो किंवा तेल कमी गरम झालेलं असतं, मग त्याच्यात हे होऊन जाणार आहे. नंतर जसा जसा गॅस वाढेल तसं तसं ते व्यवस्थित भाजले जाणार आहेत जाड कापं. आता ही जी कापं आहेत ते आपण मिठाच्या पाण्यात ठेवणार आहोत जेणेकरून ह्याच्यातला जो तोंडाला खाज येणारा पदार्थ आहे ज्याला ऑक्सलेट म्हणतात किंवा ऑक्झॅलिक ॲसिड म्हणतात तो ह्याच्यातून कमी होणार आहे. त्याच्यानंतर आपण ह्याला असा व्यवस्थित मसाला लावून एक 5 ते 10 मिनिटं ठेवणार आहोत. 5 ते 10 मिनिटं ठेवून झाल्यानंतर याच्यातून एक पाणी बाहेर निघणार आहे. ते पाणी तुम्ही टाकलं तरी चालतंय किंवा परत ह्या मसाल्यात वापरलं तरी चालतंय. सुरणाला मसाला लावून झालेला आपला. आता आपण त्याच्यासाठी बॅटर तयार करूया. ते 3 पोर्शन आपल्याला रवा घ्यायचा आहे आणि 1 पोर्शन आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. म्हणजे 3 चमचे रवा असेल तर 1 चमचा आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. ह्याच्यामुळं काय होणार आहे तर ह्याचं जे कोटिंग आहे ते कापांना किंवा तुम्ही जे काही गोष्ट भाजणार आहात त्याला ती व्यवस्थित लागणार आहे. आणि तुम्ही इथं बघू शकताय सुरणाची कापं कशी व्यवस्थित झालीत. पाणी आपण ह्याच्यात ॲड नाही केलेलं पण ह्याचं स्वतःच ह्याला पाणी सुटलेलं आहे आणि हातात धरल्यावरती कापं पण अशी फ्लेक्झिबल झालेले आहेत म्हणजेच काय तर ती व्यवस्थित मसाल्यात मुरलेले आहेत. जास्त नाही 5 ते 10 मिनिटंच आपल्याला ठेवायचं आहे आणि आपण जे बॅटर केलं ते व्यवस्थित असं त्याला लावून घ्यायचं आहे. आणि मॉइश्चर सोडल्यामुळं काय होणार आहे तर ह्याला जो बॅटर आहे तो व्यवस्थित चिटकून राहणार आहे. तेल गरम झालं आहे आपलं आणि तेलात आता आपण हे जी काप आहेत ती सोडणार आहोत. त्यांची टेस्ट एक खूप चांगली लागते. जास्त आपण मसाले वापरले नाहीत कारण ह्याची स्वतःची टेस्ट प्रोफाईल आहे ती खूप चांगली असते आणि त्यामुळं आपण ह्याच्यात कमीच मसाले वापरले. हळद वापरली, मीठ वापरली आणि लाल तिखट वापरलं आहे. आणि हे जे आवरणाला जो कलर राहिला त्याचा जो बॅटर होता त्याच्यामध्येच आपण ते हळद आणि मीठ मिक्स करून घेतलं आहे त्याच्यामुळं ते व्यवस्थित आपल्याला कलर पण ह्याला आलेला दिसतोय. आता ही जी बाकीचे तुकडे होते किंवा छोटे मोठे तुकडे होते जे सुरणाचे ते आता आपण भाजून घेणार आहोत आणि राहिलेली सुरणाची कापं पण आपण आधी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित भाजून घेणार आहोत. ही जर व्यवस्थित भाजली नाही तर तुमची तोंडाची खाज होऊ शकते. ज्यांना किडनीचा त्रास आहे त्यांनी सुरण खाणे अवॉइड करावं कारण ह्याच्यात ऑक्झॅलिक ॲसिड असतं आणि ऑक्झॅलिक ॲसिडमुळे तुम्हाला किडनी स्टोन होऊ शकतो. तर सुरणाची कापं तुम्ही अवॉइड करा. आपली सुरणाची कापं तयार आहेत मित्रांनो. आता आपण ही खाणार आहोत पालक डाळ भात आणि हळदीचं लोणचं जे आपण ह्याच्या आधी केलं होतं त्याच्याबरोबर. हळदीच्या लोणच्याची जर रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर ती मी इथं आय बटनमध्ये दिलेली आहे. हळदीचं लोणचं सुद्धा एक चांगला हेल्दी आणि मस्त असा ऑप्शन आहे. हळदीचं लोणचं आपलं घरचं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच व्हिडिओ बघायला चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.